मुंबईतील चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या घटनेबाबत काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी तीव्र दुःख व्यक्त केले। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी छाटणी किंवा हटवण्याची कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं। या संदर्भात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी पाहूयात। माझ्यासोबत अमित अमित देशमुख जे आहे ते स्वतः चाइल्ड मिनिस्टर होते। सर, तुम्ही चाइल्ड मिनिस्टर होतात, एक दुर्घटना झाली आहे चेंबूरची, काय सांगाल त्याबद्दल? दुर्दैवी आहे। मला असं वाटतं की ज्या मुलाने आपला जीव गमावला त्याचा काहीच दोष नाही आणि मुंबई महानगरपालिकेच्या त्या क्षेत्रामध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे आणि आता संशय असा आहे आणि सगळ्यांचाच आहे, तो कुटुंबाचाही आहे, की पावसाळ्याच्या अगोदर जी काही कामं करायला हवी होती ती कामं केली नाहीत आणि म्हणूनच वाऱ्यामुळं पावसामुळं कदाचित झाड कोसळलं आणि त्यामुळं त्या मुलाचा निष्पाप मृत्यू झाला आणि दुःखाचं डोंगर त्या कुटुंबावर कोसळलेलं आहे। आणि म्हणून याची चौकशी झाली पाहिजे, कारण समजा नाही चौकशी झाली आणि कोणीच लक्ष नाही दिलं तर अशा घटना रोज घडत राहतील आणि निष्पाप लोक आपला जीव गमवत राहतील। उदाहरणार्थ समजा पाऊस तिथं फार अधिक प्रमाणामध्ये होणार असेल तर तशी पूर्वकल्पना, पूर्वसूचना शाळांना सुट्टी द्यायला पाहिजे होती, किंबहुना नागरिकांना सांगायला पाहिजे होतं की आपण घराबाहेर पडू नका। असं काहीच म्हणजे सरकारकडनं किंवा मुंबई महानगरपालिकेकडनं कळवण्यात आलेलं नाही असं दिसतंय। त्यामुळं यामध्ये सरकारनं अधिक जागरूक आणि सतर्क राहायला हवं, ते जाणवत नाही आणि या प्रकरणाची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झाला पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे। आज शेतकऱ्यांच्या विषयावरती, नियमावरती आंदोलनाला बसले आहेत काँग्रेसचे नेते, काय सांगाल त्याबद्दल? कशा प्रकारे पुढे ते केलं? नाही, शेतकऱ्याची कर्जमाफी सरकारनं जी जाहीर केली आहे ती कर्जमाफी फसवी आहे, कारण 15-20% वर यामध्ये कुठलाही शेतकरी पात्र होत नाही आणि म्हणून नेमकी कर्जमाफी कोणाची झाली आहे हे काही लक्षात घ्यायला तयार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबत नाहीत। देशामध्ये आजही महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आणि म्हणून ही परिस्थिती अधिक बिकट होत चाललेली आहे। शेतीमालाला भाव नाही आहेत, पीक विमा वेळेवर मिळत नाही आहे, किंबहुना पीक विम्यानं नफा कमावला अशी माहिती उघडकीस आलेली आहे। त्यामुळं विमा योजनासुद्धा शेतकऱ्यांसाठी आहे का पीक विमा कंपन्यांसाठी आहे हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे। हे होते अमित देशमुखजी। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया।